आणि महत्त्वाची बातमी, लोकसभेसाठी मी इच्छुक आहे, उमेदवारी संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीनंतर शिवानी वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलंय। 5 वर्षांहून अधिक काळ काम केल्यावर घराणेशाही ठरत नाही असं शिवानी वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। मी काँग्रेस पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून तिकीट मागते असं शिवानी यांनी म्हटलंय। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या खरं तर तरुण नेत्या म्हणेन मी शिवानी वडेट्टीवार या स्वतः इच्छुक आहेत लोकसभेसाठी। त्या राजधानी दिल्लीमध्ये आलेल्या आहेत। काय सांगाल तुम्ही, इच्छुक आहात, कुणाच्या गाठीभेटी घेतलात, काय हायकमांडशी काही चर्चा झाली? पक्षाचे सगळे जे श्रेष्ठ आहेत त्यांना मी माझी इच्छा व्यक्त केलेली आहे। पक्षाचे जे पण दिल्लीमध्ये आमचे श्रेष्ठ हायकमांड आहे त्यांच्यासमोर इच्छा व्यक्त केलेली आहे की एक युथ म्हणून, एक ऑर्गनायझेशनची व्यक्ती म्हणून, NSU युथ काँग्रेसमध्ये काम करणारी व्यक्ती म्हणून पक्षाकडे मी इच्छा जाहीर केलेली आहे। आता शेवटी निर्णय पक्षाचा राहील, त्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय सगळेजण। पण तुम्ही जरी इच्छा व्यक्त केली असली, पंतप्रधान मोदी यांच्यापासून सगळे सत्ताधारी जे आहेत ते म्हणतात काँग्रेस परिवारवाद करतो, घराणेशाही सुरू आहे, त्यात तुमचे वडील विरोधी पक्ष नेते आहेत, तरी तुम्ही उमेदवारी मागताय। मी वडिलांची मुलगी म्हणूनच नाही, पण मागचे 7-8 वर्ष झाले मी पक्षासाठी काम करून राहिली, ऑर्गनायझेशनमध्ये काम करून राहिली। जसं मी सांगितलं, NSU युथ काँग्रेसमध्ये काम करते आहे आणि जयपूर कन्व्हेन्शनमध्ये जो आमचं काँग्रेस पक्षाचं झालं होतं, इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचं, त्यामध्ये काँग्रेस पक्षांनी क्लिअरली सांगितलं आहे जो वर्कर 5 वर्षापेक्षा जास्त ऑर्गनायझेशनमध्ये काम करत आहे त्याला घराणेशाही म्हणून नाही बघितलं जाईल आणि त्याला संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर त्याच अनुषंगाने मी पक्षाकडे मागणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।